तर त्या बाकीच्या बी शेतकऱ्याच्या रानाने पाणी जाणार आहे ना. समजा माझं तुमचं गेलं माझं नाही गेलं, तुमचा माझा बांधाला बांधा माझं बी वाटलं. त्याच्यामुळं त्या बाजूच्या बी शेतकऱ्यांनी ह्याच्यात सामील व्हायला पाहिजे, पाठिंबा द्यायला पाहिजे. आणि शासनाचं धोरण आहे की एकदा मराठी रेशनरच्या 5 पट आणखी काही त्यांचं धोरण बदललं नाही. आम्ही एकदा 2दा 3दा आम्ही सगळ्यांनी मरून मुख्यमंत्र्याला बी मी स्वतः जाऊन भेटून त्यांना निवेदन दिलंय, सगळं केलं. पण काही चर्चा करू, नुसती चर्चा करू म्हणले मला. तर फक्त चर्चा, आपण चर्चा करून मार्ग काढू एवढंच बोललं. त्याच्यानंतर काही त्याचा विषय बी नाही, काही रिपोर्ट दिला. इथल्या अधिकाऱ्याला तर काहीच अधिकार नाहीत कुठला. फक्त जाऊन मोजा आणि बळजबरीनं मोजा, गुलवून मोजा, शेतकऱ्याला फितवा, असं करा तसं करा म्हणून चालू आहे त्याचं. आता ते बकळजण अधिकारी येतील गावात, तुम्हाला म्हणतील बाबा तुला लय पैसे मिळणार आहेत, चांगले पैसे मिळणार आहेत, तू नको यांच्या नादाला लागू, त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे म्हणून ते विरोध करायला आहेत, तू त्यांच्या नादाला लागून तुझं वाटोळं करून घेऊ नको, अशी माणसं न ठेवायचा कार्यक्रम त्यांचा चालू झाला आहे. आता 1 बार 2 बार तर चालू झाला इथून तिथून. आता तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर जालना नांदेड झाला एक्सप्रेसवे असाच, एवढ्याच हाईटवरून समृद्धी मार्गाचा अटॅच मार्ग. त्या मार्गावर शेतकऱ्यांनी असं सुरुवातीला वाटलं म्हणून सगळ्यांनी सहमत्या दिल्या. रस्ता कंप्लीट झाला, चालू झाला रस्ता. 9 लाख रुपये एकरनं जे मिळालं, जिथे केळीचे बाग आहेत, ऊस आहे, ती आहे. आता समजा जिथं कुठं झाड असतील, बोरीचं असेल, विहीर असेल, पाईपलाईन असेल, काय कुणाचे फळबाग असेल, तर त्याचे पैसे काय थोडेफार मिळतील ते त्यांच्या त्या. आता झाडं लावले तरी काही पैसे ते धरीत नाही. त्या बुडाचा पोंदा मोजते, ते ह्याचं बुड मोजते, त्याचा गेअर मोजते आणि त्याच्यावर त्याचा रेट ठरविते. असं अंदाजावर एक झाडाला एवढं म्हणून नाही ठरवित ते. म्हणजे एवढी त्यांची सिस्टीम आहे. आणि जोपर्यंत आपल्याला भाव डिक्लेअर होत नाही त्यांना, तोपर्यंत आपण यांना सहमती देणं फार मूर्खपणा राहणार आहे. आणि आपली जर सहमती दिली की आपण काहीही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. आपण आपल्याला त्यांनी विचारणार नाहीत, येणार नाहीत, आपल्यापाशी